जपानमधल्या एका माकडाच्या पिलाची कहाणी जगभरात व्हायरल होतीये. पंच त्याचं नाव. जन्मानंतर काही दिवसातच त्याची आई त्याच्यापासून दुरावली. एकट्या पडलेल्या त्या माकडाच्या पिलाला बाकी माकडांनीही स्वीकारलं नाही, झिडकारलं. एकट्या पडलेल्या त्या माकडाच्या पिलाला एक खेळणी मिळाली. त्या खेळण्यालाच त्यानं आई म्हटलं. त्या खेळण्यातच त्यानं भाऊ आणि मित्र शोधला. त्या निर्जीव खेळण्याला त्यानं घट्ट मिठी मारली. त्याच्या एकटेपणाची ही कहाणी आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट सांगतेय, ते म्हणजे तुमच्याकडे कितीही पैसा असू द्या, कुठलीही गाडी असू द्या, कितीही फ्लॅट असू द्या, पण जर तुमच्याकडे तुमचा हक्काचा माणूस, त्याचं प्रेम आणि आधार नसेल तर हे सगळं झूट आहे. त्यामुळे आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसाची आपण कदर केली पाहिजे. आणि एक कटू सत्य सांगू, तुमच्याकडे कितीही धनदौलत असू द्या, तुमच्याकडे कितीही पैसा असू द्या, पण एक असा शब्द आहे ज्याची उणीव कधीच भरून निघू शकत नाही, कुठल्याही बाजारात ती मिळू शकत नाही. ती म्हणजे आई. तुमच्याकडे जर आई असेल तर तिला जपा, कारण या जगात अशी अनेक माणसं आहेत ज्यांच्याकडे त्यांची आई नाहीये. मित्र, एक ऐसी भी वो खड़ी थी, क्या ज़माना था, खूबसूरत जहां से अपना आश